आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे तत्काळ मंजूर करण्याबाबत आणि संबंधित अधिकारी कर्मचारी यांची चौकशी होण्याबाबतचे निवेदन आदिवासी काँग्रेस सेल आणि भिल्ल समाज विकास मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले। सदर निवेदनातून महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी विद्यार्थी, सुशिक्षित, बेरोजगार आदिवासी लोकांसाठी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत योजना राबवण्यात येतात, जेणेकरून आदिवासी लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास झाला पाहिजे। परंतु 2024-25 म्हणजे मागील 1 ते 1.5 वर्षांपासून आदिवासी लोकांची प्रकरणे दाखल आहेत। काहींच्या मुलाखती झाल्या आहेत। महामंडळाचे शासकीय कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर येऊन भेट दिल्यानंतर देखील आजपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही। शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळ येथील अधिकारी आणि कर्मचारी तर अध्यक्ष प्रमोद पाटील आणि शाखा प्रमुख हितेश पाटील हे सदरील प्रकरणे मंजूर आणि मुलाखती पिंपळनेर येथे होऊनही शिंदखेडा आणि शिरपूर येथील लाभार्थी नंदुरबार येथील कार्यालयात अनेक वेळा चक्रा मारावे लागत असून साहजिकच मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तसेच वरील अध्यक्ष आणि शाखा प्रमुख हे जाणून बुजून हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असून यांची चौकशी करून निलंबित करण्यात यावे, तसेच अनुसूचित जमाती ऍक्ट नुसार ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा। तरी नम्र विनंती की योग्य ती कारवाई होऊन शबरी आदिवासी वित्त विकास आणि महामंडळ यांच्याकडून आदिवासी बांधवांची कर्ज प्रकरणे तत्काळ मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे। यावेळी श्री दीपक दशरथ अहिरे, जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस सेल आणि संस्थापक अध्यक्ष भिल्ल समाज विकास मंच शिंदखेडा, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, तालुकाध्यक्ष बापू ठाकरे, महेंद्र मालचे, रामभाऊ मालचे, दिलीप भिल्ल, श्यामदेव भिल्ल आदीसह पदाधिकारी उपस्थित होते। आपली जय जवाहर जिंदाबाद। आज आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलं। शबरी वित्त आयोगाचे जे 24 आणि 25चे शिंदखेडा तालुक्यातील धुळे जिल्ह्यातले जे शबरी वित्त आयोगातले फॉर्म भरलेले होते, शबरी वित्त आयोगातले जे किराणाचे होते असे आम्ही फॉर्म भरलेले होते 24 आणि 25चे। परंतु शबरी वित्त आयोगात काही अधिकारी आहेत, भ्रष्ट अधिकारी, त्या भ्रष्ट अधिकारी बुद्धी पुरस्कार शिंदखेडा तालुक्यातल्या म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या प्रकरणाला डावळून दुसऱ्या प्रकरणाला देऊन टाकतात। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना शबरी वित्त आयोगातले शाखा प्रमुख हितेश पाटील म्हणून आहेत आणि अध्यक्ष यांच्या विरोधात सन्माननीय नंदुरबार जिल्हाधिकारीकडे तक्रार केली। त्यांच्यामार्फत आयुक्त, आदिवासी आयुक्त नाशिक आणि आम्ही मॅडमाला सांगून आलो, मॅडमाने आम्हाला शब्द दिला आम्ही तात्काळ चौकशी करतो असं। परंतु 15 दिवसात जरी हे झालं नाही तर आम्ही नाशिक आयुक्तालय, आदिवासी आयुक्तालयावर जन आंदोलन उभं करणार, धरणे आंदोलन करणार। आपली जय जवाहर जिंदाबाद। शिंदखेडा न्यूज साठी मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।